पंढरपूरहून पंजाबमधील घुमानकडे निघालेल्या संत नामदेव महाराजांचा सायकलीवारी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला। आज सकाळी 10 वाजता नामदेव महाराजांच्या पादुकांना नीरा येथे दत्त घाटावर निरास्थान घालण्यात आलं। उत्तर भारतात जाऊन भागवत धर्माचा प्रचार करणारे संत नामदेव महाराज यांची वस्त्र संबंधी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे हा सायकलीवारी सोहळा मागील 3 वर्षापासून जात असून या सोहळ्याचे 4थे वर्ष असल्याची माहिती आयोजक सूर्यकांत भिशे यांनी दिली। नामदेव महाराज यांची गुमानला वस्त्र समाधी आहे। संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वयाच्या 60व्या वर्षी पंढरपूर ते घुमान असा प्रवास केला। प्रवास करत असताना ते पंढरपूर निघाले, सासवडला आले, सोपान काकांचं दर्शन घेतलं। सोपान काकांच्या दर्शनानंतर ते आळंदीला गेले, माऊलींचं दर्शन घेतलं। तिथून त्र्यंबकेश्वरचा प्रवास केला। त्र्यंबकेश्वरला नाथांचं दर्शन घेऊन ते गुजरातमध्ये द्वारकेला गेले आणि त्याच प्रवासानं ते पुष्कर मार्गे गुमानला पंजाबला गेले। उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नामदेव महाराजांनी जवळपास 18 ते 20 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य केलं। या संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कार्य हे जगविख्यात आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये संतांचं कार्य हे जे शांती, समता आणि बंधुता हा जो भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे, हा प्रचार आणि प्रसार अलीकडच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा व्हावा या दृष्टीनं पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाज उन्नती परिषद आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं गेली 3 वर्ष हा पंढरपूर ते घुमान सायकल यात्रा आम्ही सुरू केलेली आहे।